दिंडोरी तालुक्यात 2 वर्षात सुमारे 2300 कोटींपेक्षा जास्त विकास निधी आणून नामदार नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यात इतिहास रचलाय। वणी शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्याला नामदार झिरवाळ यांनी निधी दिला आहे। विकासाचा हा रथ पुढे न्यायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन या विकास पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभे राहून पुन्हा एकदा घड्याळाला मताधिक्य मिळवून द्यावे लागणार आहे, असे प्रतिपादन वणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उपसरपंच विलास कड यांनी केले आहे। नरहरी झिरवाळ यांचे वणी शहर आणि परिसराशी घट्ट नाते बनले आहे। आतापर्यंत नामदार झिरवाळ यांनी अनेकांना वेगवेगळी मदत केली आहे। वणी परिसरात एकही गाव नाही की जिथे झिरवाळ यांनी निधी दिला नाही। वैद्यकीय सेवेबाबत तर नरहरी झिरवाळ यांनी प्रचंड सहकार्य गोरगरिबांना केले आहे। दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी फिरत असताना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद झिरवाळ यांना मिळत आहे। गेल्या 5 वर्षात पहिले 2.5 वर्ष कोविड काळात गेल्यामुळे विकास कामांवर मर्यादा आल्या होत्या। मात्र मागील 2 वर्षात मतदारसंघात 2300 कोटी रुपयांचा निधी आणून रस्ते, पाणी पुरवठा, शैक्षणिक, आरोग्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केलाय। झिरवाळ साहेबांकडे दूरदृष्टी असून पुढील व्हिजन डोळ्यांसमोर ठेवून विजेची समस्या कायमची दूर करण्यासाठी सबस्टेशन, धरणातील गाळ उपसा, रस्ते, आरोग्य याबाबत प्राधान्य डोळ्यासमोर ठेवले आहे। त्याच मतदारांच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी झिरवाळ साहेब 24 तास वेळ देत आहेत। त्यामुळे हेच आशीर्वाद जनता नरहरी झिरवाळ यांना मतदान करून देतील, असेही कड यांनी सांगितले आहे। नरहरी झिरवाळ हे आगामी काळात मंत्री होतील, त्यामुळे आपल्याला विकासासाठी झिरवाळ यांनाच मतदान करावे, असे कड यांनी सांगितले आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवार दिंडोरी पेठ सभा मतदारसंघाचे महायुतीचे घटक पक्षाचे उमेदवार आदरणीय झिरवाळ साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक गावी त्या ठिकाणी प्रचार दौरा केला। त्या दौऱ्यामध्ये अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, कारण झिरवाळ साहेबांनी मतदारसंघामध्ये पहिली 5 वर्ष जो काही त्यांना दिले त्याच्यात 2-2.5 वर्ष त्यांचे कोरोना काळामध्ये त्या ठिकाणी गेले। त्याच्यानंतर 2023 मध्ये त्यांना जवळपास 800 कोटीचा निधी मतदारसंघामध्ये मिळाला। त्याच्यानंतर 2024ला 1500 कोटीचा निधी मिळाला आणि त्या निधीमुळं ज्या गावांच्या रस्त्यांच्या अडचणी असतील, पाण्याच्या असतील, शैक्षणिक अडचणी असतील, त्या अडचणी दूर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं। बऱ्याच ठिकाणी झिरवाळ साहेबांनी प्रचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं का पुढचं विजन तसं दूरदृष्टी ठेवून झिरवाळ साहेबांनी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। उदाहरणार्थ जी लाईटची समस्या आहे, ही समस्या कशी मतदारसंघातली कमी होईल हे झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून त्यांनी ते प्लॅनिंग केलेलं आहे। आणि झिरवाळ साहेबांच्याच काळामध्ये पिंपरीचं सबस्टेशन असेल, खेडगावचं असेल, मोहाडीचं असेल, असे अनेक सबस्टेशन त्या ठिकाणी केले। आणि आत्ता देवसाण्याला त्यांनी 220चं सबस्टेशन मोठं त्या ठिकाणी मंजूर केलं। हे मंजूर करण्याचा म्हणजे खरा फायदा मतदारसंघाला त्याचा असा आहे का जो लोड लाईटचा होता तो लाईटचा लोड डिवाइड होईल आणि लोकांच्या मोटरी असतील, लाईट असतील, त्या व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचा उपभोग घेता येईल, हे धोरण त्यांचं झिरवाळ साहेबांचं होतं। त्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईटची समस्या मिटल। दुसरा विषय, इडून पुढं निसर्गाच्या हिशोबाने पाऊस पडत नाही, कधी जास्त पडतो कधी कमी पडतो आणि त्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त धरणं हे दिंडोरी तालुक्यात त्यांच्या मतदारसंघात आहे आणि मतदारसंघातल्या लोकांना त्या ठिकाणी कसा फायदा होईल हे विजन त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकदऱ्यासारखा प्रकल्प त्या ठिकाणी
मंजूर करून घेतला सरकारकडून, मांजरपाड्याचा प्रकल्प पूर्ण झाला, त्याच्यामुळं आता पुणेगाव धरणामध्ये 1-2 दिवसातच त्या ठिकाणी धरण ओव्हरफ्लो झालं. असे बेनिफिट मतदारसंघातले जेवढे धरण आहे त्यांना तो होणार आहे आणि तो भविष्यात त्या ठिकाणी जो काही गाळ आलेला आहे धरणांमध्ये, तो गाळ सुद्धा त्या ठिकाणी जवळजवळ काही धरणात 150 MCFT असेल, काही 200 असेल, काही 250 असेल, काही 300 MCFT गाळ असेल. हा तो काढण्याचं सुद्धा त्यांचं विजन एक चांगलं विजन आहे. आणि शेतकऱ्यांना जे पाणी आरक्षित असतं 15%, तर 15%हून कसं वाढवता येईल हे सुद्धा मतदारसंघातल्या लोकांचा फायदा करून देण्यासाठी ते सुद्धा त्यांचं एक विजन, हे चांगलं विजन आहे. म्हणजे जेणेकरून मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी 12माही पाणी त्या ठिकाणी ड्रीप इरिगेशनने त्या लोकांना देता येईल, हे सुद्धा एक विजन चांगलं आहे. आणि झिरवळ साहेब सर्वसाधारण माणूस असल्यामुळं त्या ठिकाणी अपंग असतील, गरीब असतील, सर्वांच्या मदतीला धावून जाणारे झिरवळ साहेब हे जनतेच्या त्या ठिकाणी लक्षात आलंय. म्हणून झिरवळ साहेबांना त्या ठिकाणी मोठ्या प्रतिसाद मिळतोय आणि झिरवळ साहेबांना प्रचंड मताने त्या ठिकाणी लोक निवडून देणार आहे, याच्यात कुठली बाब नाही. धन्यवाद. NTV न्यूज मराठी, दिंडोरी, नाशिक.